आज 10:30 ते पावणे 11च्या दरम्यान एक CFS प्राप्त झाला होता 112 कडून पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीमध्ये की हिवरीनगर झोपडपट्टी या ठिकाणी एका भावाने त्याच्या भावाला मारल्यासंदर्भात मी खून केलेला आहे, त्याला मारलेला असा CFS 112 वर प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने तात्काळ सदर ठिकाणी आमचे जे 112 हँडल करणारे जे बीट मार्शल आहेत त्या ठिकाणी तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी प्रदीप गोविंदराव बाबुले वय वर्ष 39 त्या ठिकाणी मयत अवस्थेत होता आणि त्याचा भाऊ भगवान गोविंदराव वाघुले ज्यानं त्याला मारहाण केलेली होती तो त्या ठिकाणी होता. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलेलं होतं आणि आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो मयत आहे तो फर्निचरचं काम करतो आणि जो आरोपी जो आहे तो पण फर्निचरचं काम करतो. आज आरोपीला जो मयत आहे त्याला 5,500 रुपये मिळालेले होते आणि ते 5,500 रुपये त्याने घरात ठेवले होते आणि तो बाहेर गेला होता. त्यानंतर घरात आल्यानंतर त्याला ते 5,500 रुपये दिसले नाही आणि तो भावाला म्हणत होता की माझे 5,500 रुपये कुठे गेले. त्या अनुषंगाने त्यांचा त्या ठिकाणी शाब्दिक वाद गेला. वादामध्ये जे टॉमी पडलेली होती घरात त्या टॉमीच्या आहे ना त्यानं डोक्यावर वार करून त्याला मारहाण केलेलं आहे. यांचं जे याच्या वादाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत कुठली तक्रार किंवा त्यांचे वादाच्या घटनाची कुठली रिपोर्टिंग नाही आहे किंवा यांचा वाद होता किंवा यांच्यामध्ये वैमनस्य होतं अशा पद्धतीची कुठली या पोलीस स्टेशन रिपोर्टिंग इन्स्टंट घटना आहे आणि ही म्हणजे तात्कालिक जे कारण म्हणतो आपण ते कारणामुळे ही घटना घडलेली आहे. या दोघांचे जर रेकॉर्ड पाहिलं तर यांच्यावर कुठली ज्या अगोदरचे हिनियस क्राइम्स वगैरह किंवा असे गुन्हे दाखल नहीं. कौटुंबिक वादातून एक गुना दाखल है तो 2013 में दाखल है. इसमें पुलिस स्टेशन बीट मार्शल जो टीम है वो उन्होंने तत्काल में जाके उसका मतलब ग्रीवेंस पकड़ के घटने का ग्रीवेंस देख के तत्काल स्पॉट अटेंड किया और आरोपी को वहाँ पे किया और जो भी एविडेंस थे वहाँ के वो एविडेंस सिक्योर करने में मदद की और वहाँ से कोई भी एविडेंस गायब न हो और तहकीकात में उसका फ़ायदा हो इस हिसाब से वहाँ पे जाके पूरा घटनास्थल वगैरह उन्होंने सीज़ किया, लोगों को वगैरह ये किया ठीक तरह से वहाँ का घटनास्थल उन्होंने पैक करके रखा था.